स्वराज्याच्या कुशीतील अत्यंत सुंदर धर्तीवरचा स्वर्ग अत्यंत देखणा असा किल्ला म्हणजे रायगड, स्वराज्याची राजधानी. शिवरायांचा राज्याभिषेक, अनेक जिंकलेले किल्ले, तर अगदी शिवाजी महाराजांचा शेवटचा श्वास, या सर्व घटनांची साक्ष म्हणजे रायगड. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे रायगडाच्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही. रायगडाला तब्बल 15 नावे आहेत. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जम्बूद्वीप, तनस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि जिब्राल्टर. आपल्याला माहीत असेल की शिवरायांची समाधी या गडावर आहे. त्याच्या अगदी बाजूला वाघ्या कुत्राचे स्मारक देखील आहे. अनेक ठिकाणी आपल्याला असे स्मारक दिसून येतात. याचे कारण म्हणजे असे म्हणतात की शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवरायांच्या चितेवर उडी घेतली होती. तुम्हाला माहीत नसेल पण निजामशाहीमध्ये रायगडाचा वापर फक्त कैदी ठेवण्यापुरताच केला होता. नंतर उतार वयामध्ये जिजाऊंना रायगडावरच सुसाट्याचा वारा, थंडी असे वातावरण सोसावणार नाही म्हणून जिजाऊंनी रायगडावर कधीच मुक्काम केला नाहीये. त्यांच्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावाजवळ पाचाड वाडा बांधण्यात आला होता. त्या तेथेच राहत. टकमक टोकावरून पाचाडचा वाडा सहज दिसून येतो. ब्रिटिशांनाही कळणार नाही अशी एक गोष्ट म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी हत्ती घोडे दिसून आले होते. तब्बल 820 मीटर उंच असणाऱ्या साधारणतः 1500 पायऱ्या असलेल्या या गडावर हत्ती घोडे कसे नेले असतील हा प्रश्न नक्कीच सगळ्यांना पडत असेल. तर हा किल्ला बांधण्यासाठी सुमारे 14 वर्षांचा कालावधी लागला होता. 1656च्या सुरुवातीपासून याची बांधकामाची सुरुवात झाली होती. तर या सुरुवातीच्या काळात हत्ती, घोडे आणि इतर प्राण्यांची छोटी छोटी पिल्ले रायगडावर नेण्यात आली होती. किल्ल्यावर नेऊन त्यांचे तिथेच पालन पोषण करून त्यांना तिथे मोठे करण्यात आले होते आणि छत्रपतींच्या राज्याभिषेकावेळी ते मोठे झालेले हत्ती घोडे दिसून आले. विचार करा 1656लाच हा महाराजांचा दूरदृष्टीचा विचार किती मोठा होता. त्यांच्या दूरदृष्टीला खरंच मानाचा मुजरा. आणखी फॅक्ट म्हणजे महाराजांकडे यांच्यापेक्षाही खूप चांगले आणि अजिंक्य किल्ले होते. मग तरीही स्वराज्याच्या राजधानीसाठी याचीच निवड का केली असेल? तर कारण म्हणजे रायगडाच्या अवतीभोवती तब्बल 65 किल्ले आहेत. म्हणजे रायगडावरून या सर्व किल्ल्यांवर तुम्ही नजर ठेवू शकता. त्यावेळी एखाद्या किल्ल्यावर जर शत्रूने आक्रमण केले असेल तर रायगडावर समजण्यासाठी ताबडतोब एक तोफ डागली जायची. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या राजधानी म्हणून रायगडाचीच निवड केली होती. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आपण जर संवर्धन केले तरच पुढच्या पिढीला आपल्या शिवरायांचा वारसा समजेल.